नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभाग 2026 याबद्दल एक महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी तुमच्यासाठी आलेली आहे। आज 24 जूनला एक नवीन जी आर या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला असून तर या जी आर अनुसार या भरतीमध्ये आणखी जागा वाढण्याची शक्यता आहे। तर संपूर्ण जी आर कशा प्रकारचा आहे आणि येणाऱ्या भरतीमध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश केला जाणार आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा। नोकरी शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल मिळत राहील। सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत गट आणि गड्ड पदांच्या जवळपास 5,500 जागेला या ठिकाणी अगोदरच मान्यता दिलेली आहे। तर आता आणखी एक जी आर या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला असून ह्या जागा डबल होण्याची शक्यता आहे। तर बघा संपूर्ण जी आर बघा मित्रांनो, 24 जून सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत हा जी आर जाहीर करण्यात आलेला आहे। राज्यातील 50% पेक्षा जास्त बांधकाम झालेल्या नवनिर्मित श्रेणीवर्धित आरोग्य संस्थाकरिता पदनिर्मिती करण्याबाबत। तर मित्रांनो, 50% पेक्षा जास्त ज्या आरोग्य केंद्राची बांधकाम पूर्ण झालेलं आहे त्यांच्यासाठी पदनिर्मिती करण्यासाठी हा जी आर करण्यात आलेला आहे। संपूर्ण जी आर बघा, यामध्ये सांगितलेलं आहे राज्यातील 50% व त्यापेक्षा अधिक बांधकाम पूर्ण झालेल्या नवनिर्मित व श्रेणीवर्धित एकूण 259 रुग्ण संस्थांसाठी शासन निर्णय क्रमांक 1 ते 3 मधील पदांच्या आकृतीबंधानुसार आवश्यक असलेल्या 7,955 पदापैकी वेळोवेळी उच्चस्तरीय सचिव समितीने यापूर्वी मान्य केलेल्या 2,732 पदे वगळून मंजूर केलेले 5,223 पदे नव्याने निर्माण करण्यास व आरोग्य संस्थांचे कामकाज सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे। तर लक्षात ठेवा मित्रांनो, 5,223 पदे नव्याने निर्माण करण्यासाठी या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे। म्हणजे येणारी जी भरती आहे हे जास्त प्रमाणात असण्याची शक्यता आहे। यामध्ये जिल्हा रुग्णालय ठाणे, गट क, गट ब, गट ड, स्वयंपाकी, सफाईगार, पहारेकरी या पण पदे आहे। म्हणजे 1 ते 4 वर्ग 111 ठाणेमध्ये, ठीक आहे। त्यानंतर जिल्हा रुग्णालय बीड, ठीक आहे, यामध्ये पण 113 पदे आहे। अकोल्यामध्ये पण या ठिकाणी अकोल्यामध्ये सर्वात जास्त पदे दिसत आहे 210, ठीक आहे। तर अशा प्रकारे संपूर्ण रुग्णालयानुसार हे जागा जाहीर करण्यात आलेला आहे। यामध्ये गट क पण आहे, गट ब पण आहे, अधिपरिचारिका, शयकिरण तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, शिंपी, दूरध्वनी चालक, सुतार, धोबी, नावी, शिपाई यासारख्या गट क गड्ड पदांचा समावेश असणार आहे। सफाईगार, कक्ष सेवक। तर मित्रांनो, हे खूप आनंदाची बातमी आहे। हा जी आर आज जाहीर करण्यात आलेला आहे आणि या जी आर अनुसार 5,200 प्लस जागा मान्यता मिळालेली आहे। म्हणजे येणारी जी भरती आहे ती कमीत कमी 8 ते 10,000च्या दरम्यान 100% असणार आहे। आज संपूर्ण जी आर तुम्ही या ठिकाणी पाहिलेला आहे आणि यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश असणार आहे हे पण या ठिकाणी सांगितलेलं आहे। मित्रांनो, हे खूप आनंदाची बातमी आहे। 2026 ची येणारी जी भरती आहे हे कमी 8 ते 10,000 जागांची येण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे। या जी आर अनुसार 5,200 प्लस जागेला या ठिकाणी आता मान्यता देण्यात आलेली आहे आणि याच वर्षी या जागा भरल्या जाणार आहे। आणि यामध्ये गट अ, गट ब, गट क आणि गट ड या सर्व प्रकारचे पदे या ठिकाणी भरल्या जाणार आहे। ते व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।